विराजाताई, विराजाताई, अधिपती बसो इथं, बसो बसो इथं. या बरं. काय चक्कर येते का? नाही नाही, मी खाल्लं पिल्लेलं नाही, अशक्तपणा आला असेल. ए, घे. काय झालं? पाणी घे. चारू, हे काय सगळं? तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये? मी जरा नाही म्हणजे पूजा आरती वगैरे करणं ठीक आहे, पण तू सकाळपासून काही न खाता पिता कडक व्रत करतेस? काय गरज काय याची? हो, त्यासनी जरा पाणी जरा शांत बसता काय, जरा धाप लागल्यावर झाले, त्यांना पाणी पिऊ दे. अरे पण मुळात हे करायची गरज काय हिला? नाही, देवाची पूजा वगैरे सगळं ठीक आहे, पण हे एवढं कडक? एक क्षण मला असं वाटलं की भुवनेश्वरी आरती करते. ती पण असंच करायची ना देवीचं सगळं. चारू, काय चाललंय हे? तू अशी मध्ये मध्ये भुवनेश्वरी सारखं का वागतेस? मी जे काही केलं ते या घरासाठी केलं, आपल्या माणसांसाठी केलं. म्हणजे जेव्हा आपल्याला आपलं माणूस बरं व्हायला हवं असतं, तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीही करतो. मग तेव्हा आपली मतं, आपली तत्व सगळी बाजूला पडतात. पण त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या माणसाने बरं होणं. मी जे काही केलं ते अक्षरासाठी केलं. तिची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून मी नवस बोलले होते. ते मीच सांगितलं होतं त्यासनी, घरातल्यांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात म्हणून भुवी महाआरती करायची म्हणताना त्यांनी आज केली. नाही, तुम्ही सांगितलं ठीक आहे, पण चारू तुला कळत नाहीये का? हा वेडेपणा आहे सगळा. अक्षरा बरी होण्यासाठी तिला ट्रीटमेंटची गरज आहे, जी चालू आहे तिला. तू त्या भुवनेश्वरी सारखा अडाणीपणा करू नकोस ना. ती शाणी होती का? हो, काय शानी होती कधी म्हणजे? ते काय बोलणं झालं? शानी होती कधी म्हणजे? अहो, या घरासाठी, तुमच्या तब्येतीसाठी 8-8 दिवस उपवास करायचे आई साहेब, आठवते का नाहीच? तेव्हा त्यांचे उपकार तर तुम्ही फेडलेले नाहीतच, कायम घालून पाडूनच बोलत आलात. आता ह्यांच्या संग मी तेच करताय. कारण ही चारू आहे ना, चारुलता, ही भुवनेश्वरी नाहीये. चारू, तुला काय झालंय? तू अशी का वागतेस? मला आता अक्षरा बरी व्हायला हवी आणि तिच्यासाठी मी आता काहीही करेन. थांबा थांबा थांबा, चारू, अहो मी सोडतो. चारू माझा ऐक. चारू, हे तुम्ही हाका मारू नका आता त्यासनी, जाऊ दे, त्यांना आराम करू दे. तुम्ही बी आवरात असाला, पाहुणे रावळे यायची वेळ झाली, सगळं वेळेवर पार पडू दे. घोळ नको परत पाहुण्यांसमोर. हा ओंक्या, आलास काय? हाय अंबाबाई, काय चुकलं मागलं असेल तर माफ कर बाई. सुनबाईला लवकर बरं कर. मी काय म्हणते, तुम्ही नका चिडचिड करू. घरची लक्ष्मी आहे चारुलताबाई, त्यांनी जे केलं ना व ते योग्यच केलं बघा. तुम्ही आवरून घ्या, मी पुढच्या तयारीला लागते. विराजाताई उठा ना प्लीज. भावा, तू सांगितलेलं सगळं सामान आणलंय. ते राहू दे. वहिनी पोचल्या का हॉस्पिटलमध्ये? सकाळीच पोहोचले. जरा फोन कर की त्यासनी. अरे मी फोन केला होता, पण माझा फोन उचलत नाही ती. परत कर, परत एकदा कर. अरे आत्ताच केला होता, माझा फोन नाही उचलत ती. आयुष्यभर काय प्रॉब्लेम झाला नसेल नव्हती तिकडं? नाही नाही. फोन उचलत का नाही काय? ते सुलभा मॅडमला फोन कर बरं, काय गडबड झाल्या कळलं पाहिजे.
अरे तू टेन्शन घेऊ नको, ती बऱ्याचदा असं करते. म्हणजे मी तिला फोन करतो ना तेव्हा ती माझे फोनच उचलत नाही. हां, पण मग मिस कॉल बघून थोड्याने परत फोन करते. ती करेल मला परत फोन. हां, तू काळजी करू नको. ऐक, मी डिस्पॅचचं बघतो आणि शिवानीचा फोन आला की मी तुला अपडेट देतो. हां लगेच दे. हां, येतो मी. नीरजाताई, 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 उठा ना. मला निघावं लागेल. लग्नाचा दिवस आहे. मला जावंच लागेल. यांचं काय करू पण? नीरजाताई, नीरजाताई, टोपी कुठे गेली? नीरजाताई, चारू लागता बाई, आवरलं का तुमचं? हो, आवरलं आवरलं. कशी दिसते मी? लय वाढ दिसतायसा. कुणाची नजर नग लागाय. एकदाचा आला यो दिस. हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे झालंय. आहो, बरं लवकर तयार व्हा आणि या खाली. लय इदी बाकी आहे. तुम्ही म्हणाल तसं. मी सगळ्या विधींसाठी तयार आहे. मी आलेच. नाईट ड्युटी करून करून मला खूप कंटाळा आलाय. या अक्षरा मॅडमचा लय डोक्याला ताप झालाय. नाहीतर काय, रात्रभर या खुर्चीत बसून बसून पाठ आखडली आहे माझी. अगं डॉक्टर 1 मिनिट सुद्धा हलू देत नाहीत. अगं तू इथे काय करतेस? आज लग्न असल्यामुळे मला पण ड्युटीला लावले. बापरे, तिघींची ड्युटी लागली काय? सुलभा कुठे दिसत नाही. अगं इथे आतच असेल अक्षराच्या खोलीत. बरं तुम्ही बसा इथं, मी आलेच फ्रेश होऊन. तिच्यावर लक्ष ठेवा. धनाजी, अरे आण समजा पटापटा आण. शांता, अगं आरतीचं नमस्कार ताट ताई. कसे आहात? हाय, मी बरं आहे. तुम्ही कशा आहे? मस्त. कौतुकच आहे तुमचं. आपल्या कोल्हापुरात हे पहिल्यांदाच घडतंय की मुलगा आई वडिलांचं लग्न लावून देतोय. हो ना, नाहीतर एक पोरं वय झालं की आई वडिलांना हकलून देतात वृद्धाश्रमात. आणि तुम्ही तर डायरेक्ट बोल्यावरतीच उभं केलं की त्यांना. हा, होय होय. नशीबवान आहे ना तुमचे आई वडील की तुमच्यासारखा एवढा गुणी मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. नाही नाही, ते आम्ही काय केलं नाही. आमच्या सगळं मंडळींनी केलेलं आहे कार्यक्रम सगळे. अहो, त्यांनी केलं काय आणि तुम्ही केलं काय एकच. खरी गोष्ट आहे. शेवटी अर्धांगिनी आहेत तुमच्या. आनंदात राहा दोघेही. तुम्ही इथं काय बोलत बसलाय ना? हळदीची तयारी करायला घ्या. हा? घ्या, बसा बसा बसा. अधिपती, अरे गुरुजींचं काय? त्यासनी फोनच लावतो. अरे तुम्हालाच फोन लावतो तो गुरुजी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चला हळदीच्या पूजेला सुरुवात करूया. हा हा, चला रुपये. अहो, लग्नाची एवढी छान तयारी झाली आहे, पण नवरा नवरी कुठे आहेत? येते आल. हे काय,
आले की नवरा नवरी. चला, सुवासिनींनी यांना ओवाळून घ्यायचं आहे. ओम स्वस्ति न इंद्रो ऋद्धज्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. चला, आता हळदीचा कार्यक्रम सुरू करूया. दुर्पदा हळद लावाय घेतली काहीतरी म्हण. आज हळद हळद चारुलताची हळद. आज हळद हळद चारुलताची हळद. चुडा भरीला हिरवागार अक्षराला हौस फार. चुडा भरीला हिरवागार अक्षराला हौस फार. मेहंदी रेखली हाती ग कपाळी सुंदर बिंदी ग. मेहंदी रेखली हाती ग कपाळी सुंदर बिंदी ग. पिवळा शालू तो भरजरी चारू वधू ती साजिरी. पिवळा शालू तो भरजरी चारू वधू ती साजिरी. आज हळद हळद चारुलताची हळद. आजी मी अभि लावते. न इंद्रो वृद्धज्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अरे हळद आहे, नाच गाणं तर झालंच पाहिजे ना. ऐ अरे लाव की गाणं. अगं बघताय काय, नाच की. अहो अरे पटी चला की नाचाया. कशाला? अहो लगीन आहे ना तुमच्या आई वडिलांचं, चला नाचाया. एक त्यांची पात्र जा जा तिकडे जा. तुम्ही नाचा जावा तिकडे नाचायचं असेल तर जा ग. मनामध्ये वरुणाचं स्मरण करायचं आहे. ओम तद्मायामि ब्रह्मणा वंदमान तदा शास्त्रे यजमानो हविर्भिः. दोघांनी नमस्कार करायचा आहे.
वरुणाय नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. अशा प्रकारे आपला हळदीचा सोहळा हा संपन्न झालेला आहे. आता मी पुढच्या विधीची तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही तयार व्हा. गुरुजी आपलं जे काय असेल ते मुहूर्तावर आणि वेळेत पार पडते हो बरं का? हो. थांबा सिस्टर. सिस्टर कशा आहेत अक्षरा मॅम? सर्व काही ठीक आहे ना? ठीक आहे. मी त्यांच्या रूमवर अजून 2-3 एक्स्ट्रा नर्स अपॉइंट केल्यात. आता सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. काही गडबड होता कामा नये. तुम्हाला काय झालंय? तुम्ही बोलत का नाही आहेत काही? मान का हलवतायत फक्त? सुलभा सिस्टर, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. मागे बघा. काय सांगतो मी सुलभा सिस्टर? काही टेन्शन असेल तर सांगा ना मला. काय झालंय? मागे का बघत नाहीये तुम्ही? डॉक्टर डॉक्टर 312 रूम मध्ये चला लवकर, एमर्जन्सी आहे. अहो पेशंटला फीट आली, प्लीज चला लवकर. हा ठीक आहे ठीक आहे. सुलभा सिस्टर, अक्षरा मॅमकडे लक्ष ठेवा. सांगितले लक्षात ठेवा. आवडलं ना तुमचं? समजा कसं मुहूर्तावर झालं पाहिजे बघा. हे घ्या, फेटा बांधा. फेटा? आई, फेटा कशाला? हे ठीक आहे ना एवढं? हा असं कसं? नवरदेव व्हायचा तुम्ही. फेटा म्हणजे नवरदेवाचा रुबाब. अहो सुनबाईनं ठरवलं ना हो, समजा कसं थाटामाटात झालं पाहिजे बघा. घ्या, बांधा फेटा आणि खाली या. चला गौरीहर पूजन करूया. नवरीबाई किती सुंदर दिसतायत नाही? हो तर, नऊवार साडी नथ खूपच छान दिसताय तो. हो ना. बसा. गुरुजी, तुम्ही पूजेला सुरुवात करा. हो. तवर मी बाकीची तयारी करते. चल निरंजन प्रज्वलित करून घ्या. अरे बाबा, बरं झालं भेटलास. जा, तुझ्या वडिलासने घेऊन ये. मी नाही जात, तू जा. अरे
मला लय कामं पडल्यात रे. जा तू जा. कोणाला तरी पाठव धनाजीला वगैरे. जा रे बाबा, जा की. हा